तो सुरू झालेला आहे। या ठिकाणी बालाजी झाडे हिंदू संघाचा एंट्री केलेली आहे आणि एंट्री मारून तो वापस गेलेला आहे। गाया संघाचा कैलास झाडे या ठिकाणी चाल करून गेलेला आहे। या ठिकाणी गाया संघाचा जो रायडर आहे नागेश मोरे गाया संघाचा या ठिकाणी हिंदू वॉरियर संघाचा बालाजी झाडे चाल करून आलेला आहे आणि परत वापस गेलेला आहे। गाया संघाचा जो रायडर आहे नागेश मोरे याच्यासाठी 50 रुपये बक्षीस म्हणून आलेले आहेत। कृपया त्यांनी चाल करून जायचं आहे। नागेश मोरे यांच्यासाठी 50 रुपये म्हणून बक्षीस म्हणून आलेले आहेत। शिवाजी झाडे या ठिकाणी संघाचा चाल करून आलेला आहे। तिसरी रेड जाऊ दे वापस हिंदू संघ आघाडीवर आहे। गाया संघाचा हनुमान झाडे खूप घाईमध्ये चाल करून गेला परंतु पाठलाग करण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला आणि हनुमान आहे हिंदू संघाने। बालाजी झाडे हिंदू संघाचा या ठिकाणी एक गडी बाद करून गेलेला आहे। गाया संघाचे 3 खेळाडू या ठिकाणी आहेत। ज्ञानोबा झाडे हे या ठिकाणी चाल करून गेलेले आहेत। उत्कृष्ट असे खेळाडू कबड्डी खेळाची मनापासून आवड असलेले ज्ञानोबा झाडे या ठिकाणी चाल करून गेलेले आहेत। गाया संघाचे 3 खेळाडू या ठिकाणी बालाजी झाडे याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत। हिंदू वॉरियर संघ काही गुणांच्या आघाडीवर आहे। नागेश मोरे आपल्यासाठी या ठिकाणी बक्षीस आलेले आहे तरी अमोल झाडे यांच्याकडून आपल्यासाठी बक्षीस आलेले आहे तरी आपण चाल करून जावे। कैलास झाडे गाया संघाचा या ठिकाणी खरोखर घाया नावाप्रमाणे खरोखर खूप घाया झाल्यासारखा दिसतो आणि खरोखर चांगली चाल करण्याचा प्रयत्न केला कैलास झाडे याने परंतु अयशस्वी चाल या ठिकाणी बोनस म्हणून घाया संघाला 2 खेळाडूंनी एकाच वेळी चाल करण्याचा प्रयत्न केल्यामुळे फ्रीमध्ये 1 गुण मिळालेला आहे घाया संघाला। या ठिकाणी नागेश मोरे विनंतीवरून चाल करण्यासाठी गेला आणि 1 गडी बाद केलेला आहे आणि नागेश मोरेने 50 रुपये बक्षीस मिळवलेला आहे। कृपया या ठिकाणी येऊन त्यांनी बक्षीस घेऊन जावे। अमोल झाडे यांच्याकडून आणि या ठिकाणी रामेश्वर चोपडे हिंदू संघाचे यांनी खेळाडू बाद केलेला आहे। या ठिकाणी उत्कृष्ट अशी चाल विठ्ठल मोरे यांनी केलेली आहे आणि खेळाडू बाद केलेला आहे। कृष्णा झाडे हिंदू वॉरियर 25-28 फक्त 3 गुणांचा फरक राहिलेला आहे। खरोखर रोमांच वाढत आहे या ठिकाणी कबड्डीचा आणि पकड करण्याचा नागेश्वर मोरे यांचा प्रयत्न फसलेला आहे। या ठिकाणी पंचांच्या सूत्रांकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे। कुणीही जास्त वेळ या ठिकाणी चाल करण्याचा प्रयत्न करायचा नाहीये। कृष्णा चोपडे या ठिकाणी चाल करण्यासाठी आलेला आहे। यशस्वी अशा प्रकारे 1 गडी बाद करून परत गेलेला आहे। गाया संघाचा हनुमान झाडे चाल करण्याचा प्रयत्न आणि 1 गडी बाद करून आणि परत जाण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला पकडण्याचा कुणी प्रयत्न करत नाही। पाठलाग करण्याचा प्रयत्न विठ्ठल मोरे आणि विठ्ठल मोरेंची कृष्णा झाडे याने चांगल्या प्रकारे केलेली आहे। दोन्ही तुल्यबळाचे संघ या ठिकाणी कबड्डी खेळत आहेत। खरोखरच उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। कृष्णा झाडे चाल करून आलेला आहे। या ठिकाणी घाया संघाचे खेळाडू पकडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी
कृष्णा झाडे याने एक खेळाडू बाद केलेला आहे. कृपया प्रेक्षकांना विनंती, त्यांनी शांतता राखावी, खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं. आणि या ठिकाणी गोविंदनाथ 5 मिनिटं, या ठिकाणी 5 मिनिटाचा खेळ राहिलेला आहे. खूपच रोमांचक असा खेळ होत आहे. रामेश्वर चोपडे हिंदवारी फक्त 3 गुणांचा फरक आहे. 29 आणि 32 असे गुण आहेत. खरोखरच खूप छान असा सामना या ठिकाणी होत आहे. आदरवाद झाडे खूप चांगल्या प्रकारे चाल करण्याचा प्रयत्न केला. 3 खेळाडूंना घेऊन येण्याचा प्रयत्न होता, परंतु तो फसलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे चाल करण्याचा प्रयत्न. फक्त 3 गुणांचा फरक, 4 गुणांचा फरक आहे. या ठिकाणी कैलास झाडेवरचा पकडण्याचा प्रयत्न फसलेला आहे आणि 1 गुण हिंदुवारी संघाला मिळालेला आहे. 2 गुण मिळालेले आहेत. या ठिकाणी विठ्ठल मोरेला, घायाळ संघाचा विठ्ठल मोरेला चांगल्या प्रकारे पकडण्याचा प्रयत्न आणि विठ्ठल मोरे बाद झालेला आहे. तरी घायाळ संघाचे किती गुण? 29, 36, 29 आणि 36. हिंदुवारी संघ 7 गुणांनी आघाडीवर आहे. या ठिकाणी या ठिकाणी शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. आणि